नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। लास्ट ब्लॉग मध्ये आम्ही माळेगावच्या खंडोबाचं दर्शन घेतलं, त्यानंतर एके ठिकाणी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो आहे तुळजापूरला नवीन लग्न झालेल्या जोडप्यासोबत तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी। इथे नेहमीच गर्दा असतो, त्याच्यामुळे मला इवाची फार भीती वाटत होती आणि तुम्ही बघू शकता आता सध्या लग्नाचाही सीझन असल्यामुळे नवीन जोडपं येतच आहेत। शॉप्स मध्ये खूप अशा छान छान वस्तू होत्या, पण मी माझ्या मनाला कंट्रोल केलं, म्हटलं अगोदर दर्शन घेऊया चांगल्या प्रकारे आणि जातेवेळी मात्र आपण फुल शॉपिंग करायची। गोंधळामध्ये इवा हरवेल या भीतीने मी काय केलं, माझ्या ड्रेसला तिचा हात बांधला, कारण बऱ्याचदा काय होतं जेव्हा तुम्ही व्लॉगिंग करता तेव्हा सगळीकडे लक्ष देता येत नाही, त्यामुळे सेफ साईड मी माझ्या ड्रेसला तिचा हात बांधला आणि हातात हात घेऊन मी पुढे चालायला लागले। त्याच्यानंतर आम्ही एके ठिकाणी गेलो, तिथे देवीसाठी साडी वगैरे घेतली। मी या गोष्टीमध्ये बिलीव्ह करत नाही, त्याच्यामुळे मी फक्त फुलं आणि नारळ असंच घेतलं। त्यानंतर तिथून आम्हाला पायी जायचं होतं मंदिरापर्यंत आणि तुम्ही बघू शकता रश किती आहे। आणि नवरदेव नवरी इथे थोड्या वेळासाठी गायब झाले होते, त्याच्यामुळे आम्ही फोन करून एका ठिकाणी एकत्र झालो आणि त्यानंतर एकत्र आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो। बघू शकता मागेच मंदिर आहे। मंदिरात गेल्यानंतर खूप रश वाटत होती, तुम्ही समोरही बघू शकता मंदिराच्या बाहेर जर एवढी रश आहे तर मंदिरात किती असेल। त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आपण नॉर्मल लाईन मध्ये न जाता डायरेक्ट दर्शनाचं तिकीट काढू। तर तिथे गेल्यानंतर खूप विचार विनिमय केला आणि माझा भाऊ बोलत होता की आपण एवढ्या दूर दर्शनासाठी येतो आणि 1-2 तास आपण लाईन मध्ये नाही थांबू शकत का? तर सगळ्यांनी अशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर असं ठरलं की आपण तिकीट वगैरे नाही काढायचं, डायरेक्ट दर्शनाच्या लाईनला जाऊ, जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल। सुरुवातीला काही वाटलं नाही, त्याच्यामुळे आम्ही मस्त असं मध्ये गेलो आणि गेल्यानंतर जो पहिला हॉल होता तिथे कोणी नव्हतं, तर आम्हाला वाटलं मस्त आहे म्हणजे कोणी नाहीये, पण जसं जसं आम्ही समोर जात होतो तसं तसं आमच्या लक्षात येत होतं की भरपूर गोंधळ आहे। आणि माझा जो छोटा भाऊ आहे तो बोलला की मी तर येऊ शकत नाही, मी डायरेक्ट तिकीट काढणार आणि मी दर्शन घेऊन वापस गाडीमध्ये जाऊन बसणार। तर तुम्ही बघू शकता पहिल्या हॉलमध्ये जास्त काही नाही, पण जसं जसं आम्ही समोर जातोय तसं तसं आम्हाला रश जास्त दिसायला लागली। पण काही असो, आता वापसही जाता येत नव्हतं आणि समोरही जाता येत नव्हतं, त्याच्यामुळे जशी लाईन आहे तशी आम्ही थांबलो। एका टाइमला तर सफोकेट व्हायला लागलं, कारण एका हॉलमध्ये तुम्ही बघू शकता किती सारे लोक आहेत आणि कसं बसं आम्ही दर्शन घेतलं। पण झालं असं की दर्शनाच्या ऐन लास्टच्या राऊंडला म्हणजेच अगदी देवाच्या समोर गेल्यानंतर मी आणि इवा एके बाजूला निघालो आणि माझा पूर्ण परिवार एका बाजूला निघाला। तर त्याच्यानंतर मी त्यांना फोन करून कळवलं की मी बाहेर आलेली आहे, तर ते मध्येच होते। थोड्या वेळानंतर मी त्यांना शोधल्यानंतर ते एका ठिकाणी भेटले, आम्ही मस्त असं दर्शन घेतलं। त्याच्यानंतर आरती वगैरे केली। आरती वगैरे केल्याच्या नंतर आता वेळ होती की आमची गाडी कुठे आहे, छोटा भाऊ कुठे आहे, बाकीचे सगळेजण कुठे आहेत, कारण माझे पप्पा एकीकडे होते। तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांना एकत्र गोळा केल्याच्या नंतर तिथे काही खरेदी वगैरे केली आणि ते सगळं केल्याच्या नंतर फायनली आम्ही सगळेजण घरी गेलो। तर असा होता आमचा दिवस। ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।